हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू श्वेताज किचन। दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर दिवाळीमध्ये आपण चकली, लाडू, करंजी हे नेहमीच बनवत असतो, पण मी बनवणार आहे झटपट आणि चमचमीत अशी लसूणी शेव, आणि ती पण फक्त अर्धा तासामध्ये। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा हा। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर श्वेताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। लेट्स गो। लसूणी शेव बनवण्यासाठी मी इथे 3 वाटी बेसनचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। पीठ चांगले चाळून घ्यायचे आहे। पीठ चाळून झाल्यानंतर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 टेबलस्पून जिरं आणि 1 ते 1.5 टेबलस्पून ओवा वाटून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी ऍड करून ते पाणी गाळून पिठामध्ये ऍड करायचं आहे। ही लसूणी शेव चहा सोबत खूप छान लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा। अशा प्रकारे मी इथे गाळून घेत आहे। मी दाखवल्याप्रमाणे छानपैकी स्क्वीज करून गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून लसणाचा फ्लेवर पिठामध्ये उतरेल। आता 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून हळदी पावडर आणि चवीप्रमाणे तुम्हाला तिखट जेवढं आवडेल त्याप्रमाणे मिरची पावडर ऍड करा आणि चवीप्रमाणे मीठ ऍड करा। आता सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडे थोडे पाणी ऍड करून त्याला मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे। पीठ थोडंसं स्टिकी असायला हवं, जेणेकरून आपली शेव मस्त पडेल। मी इथे मीडियम साईजची शेव बनवणार आहे, त्यामुळे मी हा साचा यूज केला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। साच्यामध्ये मस्तपैकी पीठ भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर ही शेव तळून घ्यायची आहे। मी दाखवल्याप्रमाणे डायरेक्ट तेलामध्ये ही शेव फ्राय करून घ्यायची आहे। शेव क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। अशा प्रकारे दोन्ही बाजूने शेव भाजून घ्यायची आहे। गोल्डन ब्राउन कलर झाल्यावर शेव काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी इथे सर्व शेव बनवून घेतली आहे। तुम्ही सुद्धा ही लसूणी शेव नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर श्वेताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।